निशिता कांबळे ही माझी भगिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आपले विचार व्यक्त करणार आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी निशिता कांबळे इथे 10वीच्या वर्गात शिकते न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये. इथे बाबासाहेबांवर 2 शब्द बोलणार आहे. इथल्या विध्वंसकृतीच्या बळवंटाखाली रगडला जात होता. इथल्या निर्दयी व्यवस्थेमुळे मी अस्पृश्यतेच्या कलंकामुळे जो समाज बहिष्कृत झाला गेला रोगात प्रतिनिधी व्हायला मजबूर झाला. अंगभर वस्त्र पोटभर अन्न मी निवाऱ्याच्या जागेसाठी अभियान झुंज देत होता. अस्पृश्यतेला आपल्या नशिबाचा भाग समजून यांचा चुकला युगायुगेत गाडला गेला होता. अगदी अवस्थेला पोहोचला होता. अशा भूमिकेच्या समाजाला ज्यांनी सन्मानाने जगायला शिकवलं, बोलायला शिकवलं, ज्यांनी जुन्या अनेक विचारांचा त्यांचा पूर्ण काढलाय, ज्यांनी हजारो वर्षापासून चालत आलेल्या गुलामगिरीविरुद्ध बंड केले आणि समाजाला मोठं केलं असे विश्वभूषण धुरंधर युगंधर उच्च विद्यापीठ परस्परी संघर्ष कायदेबंदी स्त्री नीतीमध्ये आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम विनंती करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. लहरें उठी बात, लहरें उठी बात, कोई समंदर नहीं हुआ, चली हवा भी बढ़ो, कोई भवंडर नहीं हुआ. कोशिश कितना कोई कलंदर नहीं हुआ. फिर से कोई अम्बेडकर नहीं हुआ, फिर से कोई अम्बेडकर नहीं हुआ. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपंच व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्रातले परिपूर्ण प्रकार होते. धार्मिक, आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने बाबासाहेबांना दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या अंधाराने जीवनाला जगण्याचा प्रकाश दिला. अंधारच होता नशिबीकांच्या, त्यांना प्रकाशाचे दान दिले. अंधारच होता नशिबीकांच्या, त्यांना प्रकाशाचे दान दिले. मानावे किती उपकार तुमचे बाबासाहेब, मानावे किती उपकार तुमचे बाबासाहेब.
ती मात्र विचारी नाही. झिजलास दिना तू चंदना करी, झिजलास दिना तू चंदना करी, जीवन माझे सुगंधित झाले. झिजलास दिना तू चंदना करी, जीवन माझे सुगंधित झाले. केले कौतुक किती कोणीही, केले कौतुक किती कोणीही, तरी वाटते तिथे कमीच झाले, तरी वाटते तिथे कमीच झाले. खरं तर बाबासाहेब शेतकऱ्यांचेही नेते होते. 1918 साली बाबासाहेबांनी स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड डेव्हलपमेंट हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांचे प्रश्न उपाय सुचवले आहेत. या ग्रंथात शेती प्रश्नांपुढील आगामी काळात कुठल्या आव्हाने उभे राहतील याचे चिंतन केले आहे. डीए म्हणजे डीएमएस आला आणि पीएम म्हणजे पॉब्लिकन हे केवळ बाबासाहेबांमुळेच मिळाले. शेतकऱ्यांसोबत बाबासाहेब कामगारांच्या हितासाठी पक्ष होते. बाबासाहेबांमुळेच कामगारांचा काम करण्याचा 12 तासाहून 8 तासाचा दिवस ठरला. या देशाची जलसंचन नीती ही बाबासाहेबांनीच बनवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज फाउंडर ऑफ इरिगेशन अँड वॉटर पॉलिसी. पंजाबची भाकरी नांगल धरण, बंगालची दामोदर वाली, कोसी धरण अशा एकूण 40% धरणाचा रस्ता बाबासाहेबांनीच केला. उत्तरेकडे लगा दक्षिणेकडे जोडला पाहिजे असे त्यांनी त्यावेळेस सांगितले होते. म्हणूनच बाबासाहेबांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणतात. म्हणूनच आपल्याला समजलं पाहिजे, म्हणूनच आपल्याला समजलं पाहिजे आज ज्याकडे आहे, आज ज्याकडे आहे उसके लिए बाबासाहेब लढे हैं. आपके पास दौलत है, आपके पास दौलत है, वो भी बाबासाहेब की बदौलत है. आपके जीवन में शांति है, आपके जीवन में शांति है, वो भी बाबासाहेब की क्रांति है. आपके पास कार है, आपके पास कार है, वो भी मेरे बाबासाहेब के उपकार है. आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात या महामानवाने जे कार्य केले त्याचा अवलोकन करताना आश्चर्याने अंगावर काटा येतो. हात ऑक्सिजन सोडले जातात, मान आणि मन या महामानवाच्या स्मरणात ते अत्यंत आदराने आणि डोळ्यातून कोसळणाऱ्या असताना उभा आहे. कारण बाबासाहेब तुमच्यामुळे स्वाभिमानी उभा आहे. बाबासाहेब तुमच्यामुळे चालणार स्वाभिमानी उभा आहे. फूलों की कहानी रातों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. आज नहीं है किसी का गुलाम, आज नहीं है किसी का गुलाम, क्योंकि हमारी जिंदगी बाबासाहेब जी ने लिखी, जिंदगी बाबासाहेब जी ने लिखी. निळ्या रक्ताची भमकभर स्वाभिमानाची आग आहे. निळ्या रक्ताची भमकभर स्वाभिमानाची आग आहे. सापडत असताना बापाला, सापडत असताना बापाला बाबासाहेबांवर